नमस्कार. cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटमधील खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि अशाच एका उपक्रमांतर्गत ज्याचं नाव आहे भेट दिग्गजांशी आज आपण पुणे शहर आणि परिसरातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंबरोबर चर्चा करतोय. आज आपल्याबरोबर एक असा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा, एक जिगरबाज खेळाडू कसा असावा आणि प्रतिस्पर्ध्याच्या घशामध्ये गेलेला विजयाचा घास बाहेर ओढत त्याला पराभवाची चव चाखायला कशी लावावी या ज्या खेळाडूकडनं शिकावं असा एक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू राहुल भैया साठे आपल्या समेत आहेत. तर त्यांच्याबरोबर आज त्यांच्या क्रिकेटमधील जीवन प्रवासाबद्दल आपण चर्चा करतोय. तर नमस्कार भैया. नमस्कार भैया, तुमचं पूर्ण नाव? माझं नाव राहुल शंकरराव साठे. भैया, टेनिस बॉल क्रिकेट खेळावं असं तुम्हाला साधारण वयाच्या कितव्या वर्षी वाटलं? मी 15 वर्षाचा असेल तेव्हा मला माझ्या मोठ्या भावाने घेऊन गेला त्याच्या टीममधून खेळायला की फिल्डिंग चांगली करतो म्हणून. 14-15 वर्षाचा असेल तेव्हा. म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं करतो म्हणून तुमची मैदानावर पहिल्यांदा एंट्री झाली. परंतु तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर पहिली टीम तुमची कुठली होती तुम्हाला काय आठवते का? पहिली टीम ही पुण्यातली श्रीओम टीम होती की जी पुण्यामध्ये प्रोफेशनल टीम चालू केली ती मोहन गुंजाळ प्रोफेशनलपणा जो आणला तो मोहन आबा यांनी आणला. त्या टीममधून मी 4 ते 5 हे खेळलो, टुर्नामेंट खेळलो. भैया, क्रिकेटचा हा प्रवास सुरू असताना अनेक अनुभव क्रिकेटपटूच्या वाटेला येत असतात. काही कौटुंबिक त्या ठिकाणी अनुभव असतात, काही मैदानावरचे अनुभव असतात, काही मैदानाबाहेरचे अनुभव असतात. परंतु क्रिकेटशी संबंधित असणारा असे कुठला अनुभव आहे की जो तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही? नाही, आता काय झालं माहिती का, गेले 25 वर्ष मी क्रिकेटच खेळतोय. ते मी माझ्या आईवडिलांच्या कृपेने, की आईवडिलांनी मला कधी म्हणाले नाही की तू बाबा घरात बस आणि क्रिकेट नको खेळू. आज पण घरी गेलो की त्या कोपऱ्यात माझ्या शोकेसच्या इथे बॅटी ठेवलेल्या असतात. ती बॅट घ्यायची, ड्रेस बदलायचा आणि खेळायला जायचं. हा उपक्रम चालू आहे. व्यवसाय करतो पण क्रिकेटला खूप प्राधान्य दिलं पहिल्यापासून आणि मला त्या आईवडिलांच्या कृपेने मी क्रिकेट खेळलो आत्तापर्यंत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही एवढे दिवस क्रिकेट खेळताय, जवळ तुम्ही सांगितलं 25 वर्ष, परंतु यामध्ये असा कुठला तरी किंवा एखाद 2 खेळाडू असे असतील की ज्यांचा आदर्श नेहमी तुमच्या डोळ्यासमोर असेल की त्या खेळाडूंच्या पाऊल खुणांवर चालण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय, तर त्या खेळाडूंबद्दल तुम्ही काय सांगाल? काय व्हायचं, विविन रिचर्स लाल कॅप घालायचा. ती लाल कॅप मला आवडायची खूप. ती लाल कॅप मी घालायचो. आणि डीन जॉन्सचा चालत जाऊन जो षटकार मारला डीन जॉन्स, तो डीन जॉन्सचा मी षटकार शिकलो आणि पुण्यात मी दाखवला की चालत जाऊन सिक्सर कसा मारतात ते. त्या पद्धतीने सिक्सर मारायचो मी. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचा असा कुठला खेळाडू की ज्याचा आदर्श नेहमी तुमच्या डोळ्यासमोर असतो? बॅटिंगमध्ये आता तरी पहिल्या काळात होते भरपूर, पण बॉलिंगमध्ये आमचा उमेश वाडेकर जो शिवतेज टीमकडून आम्ही खेळलो की त्याच्यासारखी बॉलिंग आत्तापर्यंत मी बॉलर नाही बघितला. की 2 रन किंवा 1 रन असेल तरी उमेश वाडेकर मॅच काढायचा. आणि बॅट्समनमध्ये असा एखादा फलंदाज असावा की ज्याची शैली किंवा ज्याचं तंत्र तुम्हाला नेहमीच आकर्षित करत असावं? सध्याच्या काळात मला एजाज कुरेशी आवडतो की खरंच त्याची बॅटिंग आहे. आणि भैया, क्रिकेट खेळत असताना तुम्ही अनेक अनुभव पाहिले. तुम्ही सांगितलं घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय मी क्रिकेट मला खेळताना अवघड होतं, परंतु असा तुमच्या आयुष्यामध्ये कुठला प्रसंग आहे का की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता माझं क्रिकेट बंद होतंय की काय? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण वर्षभर बॅट हातात नाही घेतली मी. एकदा की इलेक्शन लढवली होती मी. इलेक्शनच्या पिरियडमध्ये वर्षभर मी पुणे कॉर्पोरेशनची इलेक्शन लढवली, तेव्हा मी बॅट पूर्ण सोडून दिली होती. पण परत क्रिकेटमध्ये आलो आणि क्रिकेटमध्ये जेव्हा मी मैदानात उतरतो तोच एक काळ असतो की माझ्या डोक्यातले विचार बंद होतात. म्हणजे बॅट 2-3 तास जे काय मैदानात असेल तेव्हा माझे पूर्ण विचार बंद होतात आणि मग एकदा चालू झालं परत की डोक्यात विचार चालू होतात. काय ते क्रिकेट म्हणजे माझं लाईफच झालेलं आहे. क्रिकेट नसेल तर मी कुठं राहू शकत नाही. ते बॅट बॉल हातात, म्हणजे पाऊस असू, ऊन असू, वारा असू, काय की बॅट बॉल हातात घ्यायची आणि खेळायचं कुठं असेल ते. सांगवीच्या मैदानावर मी पाहिलं राहुल भैया साठेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. राहुल भैया साठे व्यासपीठावर आले आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर जशी आईची आठवण आली तसे राहुल भैयाच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पाठ व्हायला सुरुवात झाला. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आणि काय, आई सर्वस्व होती माझी.
आई आणि वडिलांच्या कृपेने आज खेळतोय, आज उभा आहे, आज इंटरव्ह्यू घेतात, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या आईच्या कृपेने मी खेळत राहतोय, पुढं पण खेळत राहील. बरं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हल्ली बरेचसे खेळून आपलं नाव कमवायचं आहे, मोठं खेळाडू व्हायचं आहे, आदर्श खेळाडू व्हायचं आहे, परंतु तो होण्या अगोदर एक मोठा खडतर प्रवास पार करावा लागतो. तर तो प्रवास कशा प्रकारे पार करावा असं तुम्ही त्यांना सल्ला द्याल? आत्ता आमचे जुने कॅप्टन आहेत इथं शिवतेजचे, नितीन पळसकर, जुने प्लेयर आहेत. असा एक प्लेयर असेल मी अख्ख्या पुण्या शहरात की कधी मी 1 रुपयासाठी खेळलो नाही. कुणी दाखवावं, सांगावं की मी 1 रुपया कुणाचा मागितलाय कधी की मला एवढे पैसे द्या आणि मी पैशासाठी खेळलोय. नवीन प्लेयरनी पैशाच्या मागं न धावता पैशाच्या न धावता क्रिकेटच्या मागं धावावं. कुठे खेळायला मिळते आपल्याला, किती खेळायला मिळतंय, मग तेव्हा तो प्लेयर तयार होणार. इंटरनॅशनल प्लेयर पण माझ्या हाताखाली तयार झालाय आणि रणजी ट्रॉफी प्लेयर बरोबर मी खेळलोय. तुम्ही बरंचसं क्रिकेट सध्या भारतीय क्रिकेटचं गाजवणाऱ्या केदार जाधव बरोबर तुम्ही बरंचसं क्रिकेट खेळलाय. तर केदार बरोबरचे काय अनुभव, एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का? नाही, छान. म्हणजे टेनिस मधूनच तो उदयास आलेला खेळाडू आहे. त्याला म्हणजे आणि आत्ता पण तो सहकार्य करतोय. आत्ता एक आम्ही माझ्या आईच्या नावाने अकॅडमी चालू केली, त्यात पण तो उद्घाटनाला आलेला. म्हणजे तुम्ही केदारला कधी आवाज दिला तर तो नेहमी त्या ठिकाणी हजर राहणार आहे, अशा प्रकारचा खेळाडू आहे. भैया, cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज याच्या माध्यमातून गेले काही दिवस टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठी एक वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर हे काम योग्य दिशेने चाललंय का, किंवा या कामामध्ये अजून कशा प्रकारे बदल केला जावा? मी प्रथम आपले स्वर्गीय संजय दूधभाते प्रतिष्ठान चे आपले अजयदादा दूधभाते व मंडले सरांना शुभेच्छा देतो ह्या कामाबाबत की हे काम तुम्ही चालू केलं. गेल्या वर्षीपर्यंत टेनिस क्रिकेट, पुण्यामधलं टेनिस क्रिकेट पूर्णपणे संपलं होतं की टेनिस क्रिकेट माहीत पण म्हणजे हार्डली 10-12 टीमा असायच्या, त्यात एकच टीम विजयी असायची. पण ह्या वर्षीपासून असं झालं की 40 टीमा, 45 टीमा, काही ठिकाणी तर 7 टीमा होत्या एंट्री द्यायला. ह्या वेबसाईटमुळं आज माझा फोटो, म्हणजे मी 25 वर्ष खेळतोय, तर माझा फोटो प्रथम खेळताना क्रिकेटची जाहिरात फोटो पेपरला यायचे माझे. अंडर-19 जेव्हा मी खेळायचो, पण जी काही केली ॲड ती आपल्या अजय दूधभाते व मंडले सरांकडून झालेलं आहे सगळं काही काम. आणि हे पुढं काम असं चालू राहू द्या, ह्याच्यात कुठं खंत येऊ नये आणि नवीन प्लेअरला वाव मिळेल. त्यामुळं अजून पुण्यातून 2 ते 4 नक्कीच इंटरनॅशनल प्लेअर उदयास येतील ह्या कामामुळं, ह्या तुमच्या हातभारामुळं. धन्यवाद भैया. आज आपल्या समवेत या ठिकाणी क्रिकेटमधील अनेक रंगतदार घडामोडींची चर्चा करण्यासाठी राहुल भैया साठे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक तर्फे राहुल भैयांच्या भावी क्रिकेट आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा हा क्रिकेट प्रवास असाच बहरत राहावा ही प्रार्थना. धन्यवाद.